भाग 7. स्त्रियांची धम्मदीक्षा. 1. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह नगरोद्धारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्य घेऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फारच चांगले होईल. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रुढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी नगरोद्धाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्या घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरवले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळेस वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतणीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुडीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत नगरोद्धारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असताना सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुचलेल्या आणि धुडीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखात रडत आणि अश्रुढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत, महाप्रजापती म्हणाली. नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवन, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुडीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रुढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवन, तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागताचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवन, संसारत्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याची संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थवीर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांनी परिव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे. म्हणूनच ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाहीत. तथागतांचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघात प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवन, स्त्रियांच्या बाबतीत असा भेद करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले,
आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणप्रत पोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वाचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. भगवान, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तो तिचा संघप्रवेशाचा आरंभ ठरेल. नंतर तथागताकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागताचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पाच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्मितमुतक पुष्पाच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील, त्याचप्रमाणे या मुख्य 8 नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवन, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळेस दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय याचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींसह तथागताचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुणी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. 2. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाटपिंडकाच्या जेतवान आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एका नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तिथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यास निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला हे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करण्यास फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे
आणि म्हणून मला कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे, मातंगीने आनंदाला सांगितले. पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटूकविद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्याला बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाणा खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीला आत पाठवले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला, त्यामुळे खोलीला आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर मी तुम्हाला या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, परंतु तो जेथे गेला तिथे ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलावयास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्याच्याशी मला लग्न करायचे आहे. ती अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत, तर तूही संपूर्ण मुंडन केले तर मग काय ते करता येईल ते मी पाहेन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर माझ्या आनंदाशी लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजे. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी उतावीळ का झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीचे मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर प्रेम आहे, त्याच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्याच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे, जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण किनाऱ्यात सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागी केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचार यांच्या मार्गातून तू ढळू नकोस,
म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर ती जरी अत्यंज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.